मी ॲडव्होकेट सुषमा सगळ्यांचं हेल्दी आणि लिगल हेल्थमध्ये स्वागत करते. सगळ्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम पाणी न पिता गार पाणी पिण्याची आणि तेही फ्रीजमधलं पाणी पिण्याची जास्त सवय असते. खरं तर सकाळी उठल्यानंतर गरम म्हणजे थोडंसं कोमट पाणी प्यायला पाहिजे, पण ते कोणीही पित नाही. मग आता फ्रीजमधल्या गार पाण्याने काय होतं तर पचनक्रिया जी आहे ती मंदावते. त्याच्यामुळे अन्न पचायला जड लागतं, वेळ होतो, गॅस होतात, ॲसिडिटी होते, घसा खवखवतो, घशातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, हृदयावर त्याचा परिणाम होतो, ताण येतो आणि त्याच्या संबंधी समस्या उद्भवू शकतात. पोषक तत्वे आपल्याला कमी मिळतात, शरीराला आवश्यक ती तत्वे मिळत नाहीत आणि गार पाणी प्यायल्यामुळे चरबी वाढते, चरबी पचायला वेळ लागते म्हणून वजन वाढते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होते आणि त्यामुळे रोगांशी लढणं हे खूप कठीण होतं. सर्दी खोकला होतो, श्लेष्मा जाड होतो, पाळीतील समस्या अधिक प्रमाणात वाढतात, त्रास व्हायला लागतो कारण गर्भाशयातील रक्तवाहिन्या ज्या असतात त्या आकुंचन पावतात आणि म्हणून शरीरातील ऊर्जासुद्धा कमी होते. त्यामुळे थंड पाणी न पिता माठातलं थंड पाणी पिण्याचं नक्की काम तुम्ही करा, तुम्हाला खूप फायदा होईल.